नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. पंचायत राज्याचे बघा 3 स्तर कोणत्या समितीने सुचवले होते? बघा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. बघा हे पंचायत या ठिकाणी राज्याचे 3 स्तर आहेत. हे 3 स्तर बघा कोणत्या समितीने सुचवले होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बलवंतराय मेहता बघा समितीने बघा हे 3 स्तर सुचवले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. 7,500 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न बघा. 7,500 किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या बघा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी 17 सदस्य संख्या असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय. पंचायत समितीला कोणत्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा मिळाला होता? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. कोणत्या एका घटना दुरुस्तीने पंचायत समितीला बघा घटनात्मक दर्जा मिळाला होता? बघा या ठिकाणी 73वी घटना दुरुस्ती होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं. जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, जल्लीकट्टू हा सण प्रामुख्याने तामिळनाडू राज्यामध्ये साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय. जागतिक प्राणी दिन कोणत्या दिवशी असतो? बघा जागतिक प्राणी दिन विचारले कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. 4 ऑक्टोबर बघा या दिवशी जागतिक प्राणी दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय. पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? बघा पाण्याने किती टक्के भाग या ठिकाणी व्यापलेला आहे? तर 71% बघा या ठिकाणी पृथ्वीवर पाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलंय. नेफा हे कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे? बघा हे नेफा कोणत्या राज्याचं जुनं नाव होतं? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. अरुणाचल बघा प्रदेश या राज्याचं नेफा हे त्यांच्या ठिकाणी जुनं नाव होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. सर्वात कठीण वस्तू कोणती आहे? बघा सर्वात कठीण वस्तू कोणती असेल? तर हिरा सर्वात कठीण वस्तू आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? श्रीनगर बघा हे शहर झेलम नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलाय. ताडोबा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्र बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय बघा भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा लिपिक आणि बघा शिपाई या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा. मुंबई उच्च न्यायालय बघा मुंबई उच्च न्यायालय बघा 70 प्रश्नपत्रिका संच. म्हणजे 2000 बघा 18 पासून ते बघा 2026 पर्यंत बघा जेवढे या ठिकाणी बघा पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, बघा सर्वांचा समावेश बघा या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. बघा या पुस्तकामध्ये बघा एकूण 70 बघा प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे बघा 3700 बघा प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा हे पुस्तक या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो. विठ्ठल नागनाथ बघा राऊतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन व संकलन केलेलं आहे. बघा हे पुस्तक स्मार्ट स्टडी बघा पब्लिकेशन नांदेड यांच्या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना कोणा बघा हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. जागतिक लोकसंख्या दिन बघा जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी असतो? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो 11 जुलै बघा या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भारताचे प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर विद्यार्थी मुंबई आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खडकवासला पुणे. बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? बघा खडकवासला बघा हे धरण कोणत्या नदीवरचं धरण असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. खडकवासला बघा हे धरण मोठा नदीवरचं धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 पाहूयात, भिवपुरी. बघा भिवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भिवपुरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, खालीलपैकी सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता आहे? सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 यायला पाहिजे. निलगिरी हा वृक्ष सर्वात जलद वाढणारा तो वृक्ष आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, खालीलपैकी बघा कोणते राज्य हे कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे? बघा कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल? कर्नाटक बघा हे राज्य भारतामध्ये कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? बघा देशामध्ये पहिले संस्कृत विद्यापीठ कुठं आहे? तर रामटेक बघा जिल्हा नागपूर या ठिकाणी देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, मुंबई बघा शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्र बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. मोडक सागर बघा हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, यंग इंडिया. यंग इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत होते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, यंग इंडिया बघा हे वर्तमानपत्र महात्मा गांधीजी चालवत होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आशिया खंडातील. बघा आशिया खंडातील अतिशय मानाचा अतिशय मानाचा बघा आशिया खंडामधला अतिशय मानाचा पुरस्कार कोणता असेल? त्यांना आपण काय म्हणतो? प्रति नोबेल पुरस्कार. कोणता असेल? बघा रमन मॅग्सेसे पुरस्कार आहे तो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? बघा सोपा प्रश्न आहे. जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो? आपल्याकडे 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिन, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, लावणी आणि तमाशा बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? बघा लावणी आणि तमाशा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. लावणी आणि बघा तमाशा हे लोकनृत्य महाराष्ट्र राज्यात संबंधित आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण आहे? भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीटा फारिया. बघा भारताची पहिली बघा या ठिकाणी मिस वर्ल्ड होती रीटा फारिया. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला कोण आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला कोण आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? आशापूर्णा बघा देवी. ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्या या ठिकाणी महिला आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह. बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आले पाहिजे. बघा शनी या ग्रहाचं घनत्व सर्वात कमी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं राज्य कोणतं असेल? बघा भारतामध्ये असं एक कोणतं राज्य आहे त्या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? बघा गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, घाना. बघा भरतपूर हे राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? घाना बघा भरतपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, भामरागड व चिरोली डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? भामरागड व चिरोली डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये असतील? बघा विद्यार्थी, भामरागड या डोंगर रांगा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती असेल? बघा हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? आणि ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, आरवली बघा ही पर्वतरांग भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता असेल? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा कोणता असेल? तर रत्नागिरी हा जिल्हा काजू उत्पादनामध्ये या ठिकाणी अग्रेसर असलेला तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी असतो आपल्याकडे? महाराष्ट्र दिन केव्हा असतो? 1 मेला असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थायलंड या देशाची राजधानी कोणती आहे? थायलंडची बघा राजधानी कोणती असेल विद्यार्थी मित्रांनो? थायलंडची बघा बँकॉक बघा थायलंड या देशाची राजधानी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे? ॲनी बेझंट. ॲनी बेझंट बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1917च्या अधिवेशनाच्या ॲनी बेझंट अध्यक्ष राहिल्या होत्या. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणी भारतामध्ये तैनाती फौज पद्धत सुरू केली होती? बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा मागील परीक्षामध्ये विचारण्यात आलेला आहे. तैनाती फौज पद्धत कोणी सुरू केली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड वेलेस्ली यांनी बघा भारतामध्ये तैनाती फौज पद्धत सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म विचारलाय कोणत्या ठिकाणी झाला होता? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघा जन्म हा महू या ठिकाणी झाला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, का समुद्राची खोली कशाच्या साह्याने मोजतात? बघा समुद्राची खोली विचारली कशाच्या साह्याने मोजतात? योग्य उत्तर काय असेल? बघा या ठिकाणी फॅदम मीटर असतो. फॅदम मीटर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला? डायनामाइट. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? डायनामाइटचा बघा शोधा अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध लावला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिरा विचारले खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे? हिरा. बघा हिरा हे कशाचं रूप आहे? हिरा बघा या ठिकाणी कार्बनचं रूप आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुधाचे सापेक्ष घनत्व कशाने मोजतात? दुधाचं सापेक्ष घनत्व कशाने मोजतात? लॅक्टोमीटर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये बघा ॲटॉमिक रिॲक्टरमध्ये विचारले चेन रिॲक्शन कशामुळे नियंत्रित केली जाते? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर कॅडमियम रॉडमुळे या ठिकाणी नियंत्रित केली जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, गुळाच्या बाजारपेठेसाठी बघा प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रामधील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? गुळाच्या बाजारपेठेसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्र? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 कोल्हापूर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इरई नदीच्या काठावर कोणतं शहर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये? इरई नदीच्या काठावर. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. इरई नदीच्या बघा काठावर चंद्रपूर हे शहर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कोणती नदी उगम पावते? बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा ही नदी उगम पावते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. घोलवड बघा हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? बघा घोलवडचे काय प्रसिद्ध आहेत? चिकू. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी घोलवड बघा हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा पारस या ठिकाणी विचारलाय. पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस अकोला जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा, या ठिकाणी पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पाली बल्लाळेश्वर बघा हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, देऊळगाव रेहकुरी. बघा देऊळगाव रेहकुरी हे काय आहे? काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा याचं योग्य उत्तर काय असेल, देऊळगाव बघा रेहेकुरे हे काळवेटासाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ बघा या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1988 मध्ये बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? योग्य उत्तर काय असेल, सह्याद्री बघा या पर्वताची निर्मिती ही प्रस्तरभंग या कारणामुळे झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? बघा योग्य उत्तर काय असेल, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई बघा शहर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. शेरवली. शेरवली बघा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, शेरवली हे कोणत्या समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे? बघा शेरवली हे महर्षी कर्वे यांचं या ठिकाणी जन्मगाव होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी म्हणजे यशोदा बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? यशोदा बघा ही संस्था पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा. मुळा बघा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुळा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? बघा तो अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक हा रशियाचा लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? बघा या ठिकाणी काय विचारले, राष्ट्रीय गीत विचारले, राष्ट्रगीत नाही. राष्ट्रीय गीत कोणतं असेल? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, वंदे मातरम बघा हे भारताचे या ठिकाणी राष्ट्रीय गीत आहे. राष्ट्रगीत कोणतं असेल? जनगण मन. राष्ट्रीय गीत कोणतं असेल? वंदे मातरम. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, बघा सन 2011च्या जनगणनेनुसार बघा भारतामध्ये लोकसंख्येची एकूण घनता किती होती? सन 2011च्या जनगणनेनुसार बघा 382 चौरस किमी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मल्याळम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? मल्याळम बघा मल्याळम ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलतात? बघा केरळ या राज्यामध्ये प्रामुख्याने मल्याळम बघा ही भाषा बोलली जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. लोणी बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? लोणी ही नदी बघा योग्य उत्तर काय असेल? बघा लोणी बघा नदी प्रामुख्याने राजस्थान या राज्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? बघा सोयाबीनचं सर्वात जास्त उत्पादन हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. मत्स्य उत्पादन. मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? बघा हरित क्रांती, अन्नधान्य उत्पादन, पीत क्रांती, तेलबिया, नील क्रांती. मग कोणतं उत्तर असं आपलं? मत्स्य उत्पादन नील क्रांती आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. कोलार आणि हट्टी या सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा सोन्याचं सर्वाधिक उत्पादन भारतामध्ये कर्नाटक या राज्यामध्ये होत असते. म्हणजे कोलार आणि हट्टी बघा या सोन्याच्या खाणी कुठे असतील? कर्नाटक राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय रेल्वेचे डबे. रेल्वेचे बघा डब्याची बघा निर्मिती बघा पेरांबूर या ठिकाणी होते. बघा पेरांबूर बघा या ठिकाणी काय आहे? रेल्वेचे बघा डब्याचा कारखाना आहे. तर तो कोणत्या राज्यामध्ये बघा पेरांबूर बघा हे ठिकाण विचारले कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा पेरांबूर बघा हे ठिकाण तामिळनाडू राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? ओमेश चंद्र बॅनर्जी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे.
बघा प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी काय आहे? उस्ताद बिस्मिल्ला खा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? उस्ताद बिस्मिल्ला खा बघा हे शहीनाई वादक होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. गोल घुमट. गोल घुमट कोणत्या ठिकाणी आहे? गोल घुमट बघा विद्यार्थी मित्रांनो, गोल घुमट विचारले कोणत्या ठिकाणी आहे? विजापूर, कर्नाटक राज्य. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता असेल? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. बुध हा सूर्याला सर्वात जवळचा तो ग्रह आहे. बघा नाईल ही जगामधली सर्वात लांब नदी कोणत्या देशामधून वाहते? नाईल बघा जगामधली सर्वात लांब नदी आहे, कोणत्या देशामधून वाहते? बघा नाईल ही विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील. इजिप्त या देशामधून बघा नाईल ही नदी वाहत असते. विषय क्रमांक पुढचा. भारतीय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या किती आहे? समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 52. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. भारतामध्ये कोणत्या वर्षी सर्वात प्रथम जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये विचारले कोणत्या वर्षी सर्वात पहिल्यांदा जिल्हाधिकारी बघा यांचं पद निर्माण करण्यात आले होते? तर बघा सन 1772 मध्ये बघा सर्वात पहिल्यांदा जिल्हाधिकारी यांचं पद निर्माण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? धर्मविवेचन या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि सर्वांनी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई आणि बघा लिपिक या पदासाठी बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत. त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.